नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी शहरात बस स्टँड नीरज हॉटेल रोडवरील नव्याने सुरू झालेल्या गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते आज संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार तुकाराम रिंगे होते. माजी आमदार विजय गव्हाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, विशाल कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लकमवार, संभाजी ब्रिगेडचे नितीन देशमुख, गजानन जोगदंड, बालाजी मोहिते, डॉक्टर विजय बोंडे, डॉक्टर स्नेहल बोंडे आदींसह गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स उपस्थित होते. नव्याने सुरू झालेल्या या हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभाग, मेडिसिन विभाग, अस्थिरोग विभाग, जनरल सर्जरी व गॅस्ट्रो विभाग, नेत्र विभाग, नेत्ररोग विभाग, मूत्ररोग विभाग, स्त्रीरोग, आयुर्वेद, पंचकर्म विभाग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, कान नाक घसा विभाग, फिजिओथेरपी विभाग, सुसज्ज सोनोग्राफी व डिजिटल एक्स-रे विभाग, ICU व भूलतज्ञ विभाग, सुसज्ज पॅथॉलॉजी विभाग अशा विविध प्रकारच्या सर्व सुविधा एकाच छताखाली या हॉस्पिटलच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याला आणि इतर जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना मिळणार असल्याचं मत डॉक्टर विजय बोंडे यांनी सांगितलं. आज संपन्न झालेल्या उद्घाटन प्रसंगी शहरातील राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांनी भेट देऊन गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व टीमची पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अंडर आपल्याला गणेशा डायग्नोस्टिकचं पण सहकार्य लाभणारच आहे. तर सुपरफिशियल स्टेजमध्ये किंवा छोट्यात छोटी जी गाठ आहे कॅन्सरची स्तनामध्ये होणारी, तर ती आपल्याला मॅमोग्राफी मार्फत कळते. तर त्याच्याविषयीचा अवेअरनेस आहे की 40 इयर्स जे आहे तर ते महिलांकरिता दर 6 महिन्यानंतर मॅमोग्राफीचा 50% मध्ये का होईना पण कॅम्प जो आहे हा आम्ही नक्कीच अरेंज करू. आणि फक्त ब्रेस्ट कॅन्सरच नाही तर सर्वायकल कॅन्सरचं सुद्धा प्रमाण वाढतंय. तर त्या दृष्टीनं प्रायमरी जी तपासणी आहे पॅप्समियर म्हणून जे आहे, तर या कॅम्प मार्फत किंवा शिबिरांमार्फत ज्या गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अंडर होती तर त्यामार्फत महिलांसाठी पॅप्समियर झालं, मॅमोग्राफी झालं, अशा पद्धतीच्या सुविधा नक्कीच त्यांना उपलब्ध करून देऊ. आणि हे जे कॅन्सर आता ते सगळीकडे वाढतंय याचं प्रमाण आणि फायनल स्टेजला गेल्यानंतर ते कुटुंब सगळं डिस्टर्ब होत आहे, म्हणजे फॅमिलीज पूर्ण डिस्टर्ब होते एवढ्या मोठ्या आजारांचं. त्याचं निदान लवकरात लवकर होऊन चिकित्सा किंवा ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतो ती होऊन जर पेशंट लवकरात लवकर बरा झाला तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. अशा पद्धतीने आम्ही शिबिर नक्कीच अरेंज करू. सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या 1 मे दिवशी आपण गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी या हॉस्पिटलचा शुभारंभ करत आहोत. या हॉस्पिटलमध्ये 20 डॉक्टरांची मोठी अशी टीम असून या टीममध्ये कार्डिओलॉजी विभाग, मेडिसिन विभाग, जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपी विभाग, गायनेकोलॉजी विभाग, आयुर्वेद, पंचतंत्र विभाग, तसेच ऑर्थोपेडिक्स, जॉईंट रिप्लेसमेंट विभाग, कान नाक घसा विभाग, सुसज्ज असं मेडिकल ICU, सुसज्ज असं सर्जिकल ICU अशा सर्व सुविधांनिशी आणि सोबतच पॅथॉलॉजी लॅब, रेडिओलॉजी सेंटर, फिजिओथेरपी सेंटर अशा या सर्व सुविधा एकाच छताखाली देणारं हे परभणी जिल्ह्यातलं एकमेव हॉस्पिटल असून या हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या परभणी व परिसरातील लोकांना उत्तम दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी, त्यांची जी होणारी धावपळ आहे ती थांबावी आणि त्यांच्या आरोग्यमानामध्ये सुधारणा व्हावी या उदात्त हेतून या सर्व हॉस्पिटलच्या सुविधा आपण सुरू करत आहोत. सर्व परभणीकरांच्या साथीनं, सहकार्यानं हे हॉस्पिटल येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याच्या आणि बाजूच्या जिल्ह्यातल्या सुद्धा आरोग्य सुविधा पुरवण्यामध्ये नेहमीच पुढे राहील एवढा मी या निमित्ताने शब्द देतो. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.